मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे गुपित भाग दुसरा. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. किरण कार्यालयातून रूमवर चालला होता. तितक्या त्याला मागून देशमुख काकांच्या रूम शेजारी राहणाऱ्या शिंदे काकांनी आवाज दिला. किरण, अरे लवकर चल. किरण आणि शिंदे काका पळत पळत देशमुख काकांच्या रूममध्ये पोहोचले. समोरचं दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण एकच दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू होता. किरणचं काय, पण अख्खं वृद्धाश्रम सुन्न झालं होतं. काही वेळात पोलीस आले. पुन्हा त्याच चौकशा, पुन्हा तेच सोपस्कार. पोलीस सगळ्या सभासदांचा जबाब नोंदवत होते. तेवढ्यात पोलिसांनी रश्मीच्या रूमकडे बोट दाखवत विचारणा केली. त्या रूममध्ये कोण असते? त्यांचा जबाब राहिला वाटतं. जावा, बोलून आणा त्यांना. ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे. आता सगळ्यांचा जबाब नोंदवावाच लागेल. किरण आणि तो पोलीस त्या रूमच्या दरवाजा बाहेर आले. किरणने दरवाजा वाजवला, पण कोणीच उत्तर दिलं नाही. मग किरणने दरवाजा थोडासा ढकलला. दरवाजा उघडाच होता, पण आतमध्ये असलेल्या पलंगावर कोणीतरी डोक्यावर पांघरून घेऊन झोपलं होतं. किरण पलंगाजवळ गेला. आजी, उठताय का? पोलीस आलेत, त्यांना थोडं बोलायचं आहे. पण कसलाच रिस्पॉन्स दिला नाही म्हातारीने. किरणने पांघरून बाजूला केले. म्हातारीचं शरीर थंड पडलेलं होतं. डोळे उघडेच होते. किरणला पुन्हा एक धक्का बसला. पोलीस थोडासा पुढे आला आणि म्हातारीच्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी आठवू लागला. गायकवाड, जरा इकडे या. त्याने खोलीबाहेर उभे असलेल्या हवालदाराला आवाज दिला. हवालदार आत आला. गायकवाड, ही म्हातारी तीच आहे ना, जिची मिसिंग कंप्लेंट गेल्या आठवड्यात आपल्या चौकीत नोंदवली होती हिच्या मुलीने? काय? आऊसाहेब, ही आणि हिची नात 4 दिवसांपूर्वी रात्री इथं आले होते. हिची नात म्हणाली की हिच्या मुलाने नुकतीच आत्महत्या केली शेतीत कर्ज झाल्यामुळे, आणि यांच्या घरावर जप्ती आणली होती सावकाराने. किरण गोंधळून जात सांगत होता. ती खोटं बोलत होती. अहो, हिचा मुलगा एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. त्याने कंप्लेंट दिली होती की त्याची आई मुकी आहे. तसंच ती भ्रमिष्ट आहे. त्यातच ती घरातून बेपत्ता झाली होती. पण हिच्या बरोबरची मुलगी जी तुम्ही म्हणताय ती कुठे दिसत नाहीये. आज सकाळी पण ती मुलगी कुठेच दिसली नाही. एक काम करा, तिचं वर्णन सांगा. मला संशय येतोय की जे काही खून झालेत त्यात त्या मुलीचाच हात आहे. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला. किरण स्तब्ध झाला होता. त्याचं डोकं सुन्न झालेलं. पोलीस पंचनामा करून दोन्ही प्रेत पोस्टमॉर्टमला पाठवून निघून गेले. म्हणता म्हणता रात्रीचा 1 वाजला. काहीच कळत नव्हतं काय चाललंय. रश्मी गायब होती आणि तिचाच या सगळ्या प्रकरणात हात होता. हे किरणला आता पटलं होतं. रात्री 2:30 वाजता सावित्रीबाई त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. माधवरावांना जाऊन जवळजवळ 15 दिवस झाले होते, पण त्यांच्या जाण्याचं दुःख अजून सावित्रीबाई पचवू शकल्या नव्हत्या. झोप तर त्यांना येतच नव्हती. त्यांची नजर समोर कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या लोखंडी ट्रँकवर पडली. इतक्या वर्षाचा संसार होता त्यांचा, पण माधवरावांची जुनी लोखंडी ट्रँक कधी माधवरावांनी सावित्रीबाईंना उघडू दिली नव्हती.
आणि त्यांनीही कधी ती ट्रँक उघडून पाहिली नव्हती. ती ट्रँक उघडून पाहावी हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी ती उघडली. त्यात बरंच जुनं सामान होतं, पण त्यातही सगळ्यात खाली एक जुनी डायरी होती. ती डायरी त्यांनी उघडली. ती डायरी आजवर सावित्रीबाईंनी कधीच पाहिली नव्हती आणि त्या डायरीला बाजूबाजूने वळवी लागायला सुरुवात झाली होती. म्हणजे ती डायरी कित्येक वर्षात माधवरावांनी पण उघडली नसावी. त्या लोखंडी पेटीत एक छोटंसं पोतं पण होतं. त्यात काही सामान ठेवलं होतं. सावित्रीबाईंनी ते पोतं उघडलं आणि उघडताच त्या झटकन मागे झाल्या, कारण त्या पोत्यात एक मानवी हाडाचा तुकडा होता आणि त्याचबरोबर एक काळ्या विद्येची विधी लिहिलेलं एक जाड पुस्तक पण होतं. सावित्रीबाईंसाठी हा खूप मोठा धक्का होता. माधवराव या असल्या गोष्टी त्यांच्या पेटीत का ठेवत असतील, या विचाराने त्या गोंधळून गेल्या. त्याने ते सामान होतं तसं त्या पेटीत ठेवून दिलं आणि फक्त ती डायरी घेऊन त्या वाचू लागल्या. डायरी उघडली. त्यात फक्त 4 ते 5 पानांवर लिखाण केलेलं होतं. बाकी सगळी डायरी रिकामीच होती. तारीख 25/5/1966. कालचा दिवस खूप विचित्र होता. वृद्धाश्रमाची पहिली खोली बांधून पूर्ण झाली. मी रात्री तिथंच थांबायचं ठरवलं आणि खोलीतच जमिनीवर चादर पांघरून झोपणार होतो. तर एक विचित्र गोष्ट घडली. जमिनीच्या खालून कसले तरी ठोकण्याचे आवाज ऐकू येत होते. जणू कोणीतरी खालून वर येण्यासाठी धडपड करत असावं. रात्रभर झोप नाही लागली. जरा कुठे डोळ्याला डोळा लागला की असं वाटायचं कोणीतरी जमिनी खालून टकटक वाजवायला सुरुवात करत. मी जमिनीला कान लावून नीट ऐकलं तर एका स्त्रीचा आवाज होता. ती म्हणतीये, मला बाहेर येऊ दे. 26/5/1966. आज पण तीच गोष्ट कळली. काल रात्री तिथे बांधकाम करणारे 2 मजूर झोपले होते. त्यांना पण तेच भास होत होते. ते रात्रीच पळून गेले. 27/5/1966. आज मी माझे गुरु शिवानंद गुरुजींकडे गेलो. मी त्यांना घडणाऱ्या घटना सांगितल्या. ते संध्याकाळी माझ्याबरोबर आज वृद्धाश्रमाच्या साईटवर आले. त्या खोलीत प्रवेश करता क्षणीच त्यांनी मला सांगितलं, माधव, ही जागा बरोबर नाहीये. या जागेत, विशेषतः या खोलीत काहीतरी भीषण प्रकार घडलेला आहे शेकडो वर्षापूर्वी. गुरुजींचं बोलणं ऐकून मी घाबरलोच. हा प्रकार साधा नाहीये. आपल्याला खोलीचा मध्यवर्ती भाग खोदावा लागेल, पण ते करतानाच एक विधी करावा लागेल, पिशाचे नाशिनी. गुरुजी सांगत होते. 28/5/1966. आज खोली दिवसभर बंद होती, पण आज ते आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होते. त्यातच आज गुरुजींकडून निरोप आला की 6 जूनला ग्रहण कालावधीत तो विधी करायचं ठरलंय. त्यांनी सामानाची यादी पाठवली आहे शिष्यामार्फत. तसेच मला त्यांनी सांगितलंय की या गोष्टीची कुठेच वाच्यता होता कामा नये. 29/5/1966. मी आज तालुक्यातील कचेरीत गेलो होतो. तिथून मला एक विचित्र गोष्ट समजली. ही जी जागा आहे तिचा इतिहास काही चांगला नाहीये. ती जागा एका इनामदार नावाच्या कुटुंबाची होती. तिथं त्यांचा जुना वाडा होता, पण का कुणास ठाऊक अख्खं इनामदार कुटुंब काही वर्षात नाश पावलं आणि मग हळूहळू काळाच्या ओघात तो वाडाही निस्तो नाबूद झाला. मला ही जमीन माझे एक उद्योगपती डोनर साळगावकर यांनी बक्षीसपत्र रूपात दिली होती. आता साळगावकर पण गेले, त्यामुळे या गोष्टी मला समजणं अशक्य होतं. 30/5/1966.
जसजसा तो दिवस जवळ येत आहे तसतसे ते आवाज वाढत चालले आहेत. मला पण तिथं जायची भीती वाटते. मी आता तिथे डायरेक्ट 6 तारखेला संध्याकाळी जाणार आहे. 7/6/1966. कालची रात्र म्हणजे मृत्यूशी सामना झालेली रात्र होती. मी आज जिवंत आहे. ही खरंच गुरुजींची कृपा आहे. काल संध्याकाळी 8ला आम्ही 4 जण तिथे पोहोचलो. मी, गुरुजी आणि त्यांचे 2 शिष्य. 9 वाजता ग्रहण सुरू झालं. आम्ही खोलीच्या मध्यावर गोल रिंगण करून खोदायला सुरुवात केली. गुरुजी आणि मी त्या रिंगणाच्या बाजूला यज्ञकुंडाच्या बाजूला बसलो होतो. गुरुजींच्या बाजूला एक मोठं जाड असं पुस्तक उघडं होतं. ते त्यातून बघून काही मंत्र म्हणत होते आणि त्याचवेळी त्यांचे 2 शिष्य लोखंडी पहारीने त्या रिंगणाच्या मधोमध खणत होते. जवळपास 4 फूट खोदल्यावर एक विचित्र घटना घडली. त्यांच्या शिष्याने पहारीचा एक घाव घातला आणि जमिनीतून एका बाईची वेदनादायी किंकाळी ऐकू आली. रक्ताची एक चिळकांडी बाहेर उडाली. गुरुजींनी त्या दोघांना थांबायचा इशारा केला. ते दोघं त्या खड्ड्यातून बाहेर आले. पण तिथं हळूहळू रक्ताचं कारंजज पाण्यासारखं वर उडू लागलं होतं. ती किंकाळी आता हळूहळू वाढू लागली. आम्ही ते सगळं बघत होतो. मातीचा ढीग हळूहळू बाजूला करत कोणीतरी त्या खड्ड्यातून बाहेर येत होतं. कल्पना करवत नाही, एक स्त्री सदृश्य शरीर मातीच्या ढिगातून वर येत होतं. रक्तात माखलेली ती दिसत होती. 70 ते 80 वयाची असावी. वेदनेने किंचाळत ती त्या खड्ड्यातून वर आली. पण ती एकटी नव्हती. तिच्यानंतर अजून एक तिच्यापेक्षा थोडी तरुण एक तरुणी मातीचा ढीग बाजूला सारत वर आली. ती जखमी नव्हती. ती एकटक शून्यात नजर ठेवून होती. म्हातारी स्त्री किंचाळत होती. पहारीचा घाव तिच्या छातीत झाला होता. तिथून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. गुरुजी मंत्र म्हणत होते. तितक्यात ती तरुणी भानावर आली आणि त्या मंत्राच्या सामर्थ्याने त्या खोलीतून बघता बघता हवेत विरून गेली. पण ती जखमी म्हातारी मात्र होती तिथेच उभी होती. ती हळूहळू आमच्या दिशेने किंचाळत चालत येऊ लागली. भीतीने माझी दातखिळी बसली. गुरुजींनी कसली तरी उदी तिच्या अंगावर फेकली. ती जागी स्तब्ध होऊन पडली त्या मातीच्या ढिगावर. आता हळूहळू गुरुजी जागचे उठले. त्यांनी काशीवरून आणलेले शुद्ध गंगाजल तिच्या त्या जखमी देहावर शिंपडले. तिचं स्तब्ध झालेलं ते शरीर एक झटका दिल्यासारखं क्षणभर थरथरलं आणि ती पुन्हा त्या खड्ड्यात खेचली गेली. क्षणाचा विलंब न करता दोन्ही शिष्यांनी तो खड्डा बुजवला. पहाटेपर्यंत त्या खड्ड्यातून विवळण्याचे आवाज येत राहिले. ग्रहणकाल संपला. सकाळी 7ला आम्ही तोवर तिथेच थांबून होतो. सकाळी मजूर आले 9ला आणि त्यांनी त्या खड्ड्यावर सिमेंट आणि फरशा बसवून तो खड्डा पूर्ण बुजवला. पण त्यानंतर गुरुजींनी मला एकांतात नेऊन जे सांगितलं ते विचित्र आणि त्याहीपेक्षा भयंकर होतं. माधव, त्या दोघी जाखीनी इथे शेकडो वर्ष कैद होत्या. त्यातली एक तर मुक्त झाली, पण दुसरी जखमी झाली होती. ग्रहण काळ असल्यामुळे तिच्या अंगावर जखम झाली. ग्रहण काळात या शक्ती जेवढ्या ताकदवान असतात तेवढ्याच त्या नाजूक पण असतात. त्याचवेळी पहारीने तिच्या छातीत घाव झाला आणि त्यामुळे ती मुक्त नाही होऊ शकली. ती अजूनही तिथेच कैद आहे. पण जी मुक्त झाली आहे ती हिला सोडवण्याचा प्रयत्न करत असेल आणि करत राहील. ती जर या खोलीत शिरली तर ती तिला मुक्त करेल आणि मग इथं असणाऱ्या सगळ्यांचे जीव धोक्यात येतील. ती खोली कधीच उघडू नकोस.
ती कायम बंद ठेव. त्यांनी मला एका कागदात गुंडाळून काहीतरी दिलं आणि एक पुस्तक पण दिलं. या कागदात एक दात आहे, त्या जखमी जाखिनीचा. जेव्हा कधी अवघड परिस्थिती येईल तेव्हा दाताचा तुकडा आणि मी सांगतो तो या पुस्तकातील मंत्र आणि विधी कर. पण काही झालं तरी हा दात तिच्या हाती पडता कामा नये. 6/6/1967. आज त्या भयंकर ग्रहणाला 1 वर्ष झालं आणि आजच संध्याकाळी मी वृद्धाश्रमाचं राहिलेलं बांधकामाची पाहणी करायला आलो होतो. मी निघता निघता अंधार पडत होता. समोर गेटवर ती उभी होती. हो, तीच तरुण सुंदरी जी मुक्त झाली होती. ती त्या खोलीकडे पाहत होती. ती आत येता कामा नये, नाहीतर अनर्थ होईल. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने ती नाहीशी झाली होती. 8/6/1967. आज पण ती दिसली होती, पण परत नाहीशी झाली. मला वाटतंय ही डायरी लिहिणं आता बंद करावं, कारण तो प्रसंगाची वाच्यता जोवर मी स्वतःशी करत राहीन तोवर मी विसरू शकणार नाही. वेळ आल्यावर मी योग्य व्यक्तीलाच हे गुपित सांगीन. डायरीत अजून काहीच नव्हतं. योग्य व्यक्ती म्हणजे किरण हे सावित्रीबाईंना समजलं होतं आणि माधवरावांना हेच किरणला सांगायचं होतं, पण त्याआधीच ते वारले होते. ही गोष्ट किरणला कळणं आवश्यक होतं. इकडे वृद्धाश्रमात किरण स्वतःच्या रूममध्ये झोपला होता आणि थंडगार हातांचा स्पर्श त्याच्या गळ्याला होत होता आणि त्याचा श्वास हळूहळू कोंडू लागल्याने त्याला जाग येऊ लागली. अर्धवट डोळे उघडत तो जागा झाला होता. त्याच्या छातीवर रश्मी बसली होती आणि ती त्याचा गळा दाबत होती. सांग कुठे तो तिच्या हाडाचा तुकडा. तिचा आवाज पुरुषी वाटत होता. किरण काहीच सांगू शकत नव्हता. अचानक किरण झोपेतून जागा झाला. भयंकर स्वप्न होतं, पण ती कसला तुकडा मागत होती. किरण उठून बसला. पाणी पिऊन तो परत झोपला. त्याच्या खिडकीच्या बाहेरून ती त्याच्याकडे पाहत होती आणि त्यानंतर ती तिची नजर त्या खोलीकडे फिरवत तिथून नाहीशी झाली. सकाळी फोनच्या रिंगमुळे किरणला जाग आली. एवढ्या सकाळी सावित्रीबाईंचा फोन? बोला मॅडम, किरण म्हणाला. किरण, आताच्या आता घरी ये, खूप महत्वाचं बोलायचंय, त्या म्हणाल्या. किरण लगेच निघाला बाईकवरून. तो अर्ध्या तासात त्यांच्या घरी पोहोचला. काय झालं मॅडम, इतके तडकाफडकी बोलावून घेतलं? सावित्रीबाई त्यांच्या खुर्चीत पाठमोऱ्या बसलेल्या. किरणच्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता त्या तशाच बसून होत्या. किरण चालत त्यांच्या खुर्ची मागे उभा राहिला. त्या खुर्चीवरून उठल्या. किरण, आता नीट ऐक, जे मी सांगणार आहे ते. त्यांनी किरणला सगळा प्रकार सांगितला. किरणच्या पायाखालची जमीन सरकली. किरणची तर चांगलीच तंतरली, कारण जे काही करायचं होतं ते त्याला एकट्यालाच करायचं होतं. त्याने ती पेटी उघडली आणि ते पुस्तक काढलं. तो ते पुस्तक चाळू लागला, पण काही बोध होत नव्हता. पाणी उलटत उलटत तो पुस्तकाच्या मध्यावर आला. तिथे एक चिठ्ठी घडी केलेली होती. त्याने ती चिठ्ठी बाहेर काढली आणि त्यातील मजकूर वाचला. यस, हाच तो मंत्र जो मालकाच्या गुरुजींनी त्यांना दिला होता संकट काळी. किरण, जे काय करशील ते नीट कर, सावित्रीबाई काळजीपोटी सांगत होत्या. किरणने तो दात आणि ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि तो परत निघाला. दुपारची वेळ होती. घडलेल्या प्रकारामुळे वृद्धाश्रमात शांतता होती. सगळे सदस्य आपापल्या खोलींचे दार लावून आत बसले होते.
किरण गेटमधून आत शिरला. आता पुढे काय होणार या विचाराने तो घाबरला होता. हळूहळू चालत तो त्या खोलीच्या जवळ आला. आत कोणीतरी असल्याचा भास त्याला होऊ लागला. त्याने खिशातून किल्ली काढली आणि सावधपणे दार उघडलं. आतमध्ये अंधार होता. त्याने दाराशेजारी असलेल्या स्विचचं बटन दाबलं आणि भीतीने अंगावर सरकन काटा आला. खोलीच्या मधोमध रश्मी जमिनीला कान लावून बसली होती. काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती. अचानक झालेल्या प्रकाशामुळं ती थोडीशी बिचकली आणि तिने किरणकडे पाहिले. आणलास का तिचा दात? रश्मी खूप भयंकर हावभाव चेहऱ्यावर आणत म्हणाली. कित्येक वर्ष मी वाट पाहतीये तिला मुक्त करायची, पण हे दार उघडलं आणि मला आत यायची संधी मिळाली. किती काय काय करावं लागलं मला इथं शिरायला. किती जीव घ्यावे लागलेत. तुझ्या माधवरावांचा अपघात माझ्यामुळे झाला. महादेवचं शिर मीच धडा वेगळं केलं, कारण त्यांनी मला रात्री त्या म्हातारीचा गळा दाबताना बघितलं होतं. तू देशमुख, त्याला पण माझा संशय आला होता, म्हणून त्याचा पण जीव घेतला. मी आणि माझी आई, आम्ही दोघी कित्येक वर्ष कैद होतो इथं. ते इनामदाराचा पण वंशनाश केला आम्ही. मी तर मुक्त झाले, पण माझी आई इथेच अडकली. आज तो दिवस आलाय. तिचा दात दे मला, दे तिचा दात. त्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिलं होतं, काही करून तो दात तिच्या हाती पडता कामा नये, नाहीतर त्या दोघी मृत्यूचा तांडव करतील. त्या रक्तपिपासू पिशाचनी कोणालाच सोडणार नाहीत. तो दात नष्ट करायची एकच पद्धत आहे, ती म्हणजे त्या खोदलेल्या भागातील माती, जिच्यात त्या जखमी पिशाचिनीच्या रक्ताचा अंश असेल. ती माती या दातावर टाकून त्या दातावर जोरदार आघात करूनच त्या दाताचा नाश करता येईल. आणि तो दात नष्ट झाला तरच ती पिशाचिनी इथून मुक्त होईल. किरण हिम्मत करून खिशात हात घालून तो दात आणि मंत्र असलेली ती चिठ्ठी काढू लागला. त्याने खिशातून तो दात बाहेर काढला. रश्मी आनंदाने खिदळू लागली, आक्रोशाने किंचाळू लागली. ती ताडकन उभी राहिली. तिच्या अंगात काय संचारलं कोण जाणे. ती कानात वारं शिरावं तशी ती त्या खोलीच्या भिंतीवर आणि छतावर उलटी पळू लागली आणि पुन्हा किरणच्या समोर उभी राहिली. किरणने चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आधीच वाचून ठेवला होता. काही करून तो दात तिच्या हाती लागू द्यायचा नव्हता. त्याने तो चिठ्ठीत लिहिलेला मंत्र मोठ्यांदा उच्चारला आणि क्षणभरात रश्मी मागे सरकली. तिचा चेहरा भेदरल्यासारखा झाला. हळूहळू तो मंत्र सारखा सारखा उच्चारू लागला. ती त्या मंत्राच्या उच्चाराने भेदरून गेली आणि त्याच्यापासून लांब लांब होत गेली. तो मंत्र म्हणत म्हणत खोलीच्या मध्यावर आला. रश्मीने खोलीच्या मध्यभागी काही भाग उकरला होता. किरणने तो दात खोलीच्या मधोमध ठेवला आणि रश्मीने उकरलेल्या भागातून थोडी माती त्या दातावर टाकली. बाजूलाच असलेल्या फरशीने त्याने त्या दातावर एक जोरात आघात केला. त्या दाताचा क्षणभरात चुरा झाला आणि त्याच क्षणी जमिनीखालून भूकंप व्हावा तसा खोलीचा मधला भाग हादरला आणि खोलीत धूरच धूर झाला. क्षणभर काहीच दिसत नव्हतं. फक्त किंकाळण्याचे, विवळण्याचे आवाज येत होते. हळूहळू धूर नाहीसा झाला. सगळं वातावरण सामान्य झालं. खोलीत आता कोणी नव्हतं. किरण एकटाच होता. किरण घामाने ओला चिंब होऊन खोलीतून बाहेर आला. काही वेळाने त्याने रतनला सांगून काही मजूर बोलावून घेतले आणि त्या खोलीचा खणलेला उकरलेला भाग व्यवस्थित करून घेतला.
आणि त्या खोलीला कायमचं टाळ लावलं. मग नंतर तिथे कधीच कसलाच अनुचित प्रकार घडला नाही. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.